नमस्कार सर्वांना, मी वनिता आणि माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत करते. तर आज आहे दीपावली आणि दीपावलीच्या मी सगळ्यात आधी तुम्हाला दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझ्या आज व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे दीपावली आणि तुम्हा सर्वांना आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना खूप खूप आनंदाची दीपावली जावो. तसेच आज सकाळी 5 वाजता आम्ही उठलो आणि 5 वाजता उठून मग आंघोळ वगैरे झाली, सगळं आवरून वगैरे घेतलं आधी आणि त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे करायला घेतली. तर देवपूजा माझी 6 वाजेपर्यंत 6:30पर्यंत झाली होती. त्याच्यानंतर मग सगळं आवरल्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढली आणि मग कपडे वगैरे सुकायला टाकली. कारण काय होतं, कपडे वगैरे सकाळी धुवून टाकली ना की मग सुकून जाते 11-12 वाजेपर्यंत. आणि म्हणजे दिवाळीसाठी आम्ही खरं गावाकडं चालू, कारण सगळ्यांसोबत दिवाळी सेलिब्रेट करण्यात वेगळीच मजा असते. गेल्या वर्षीची दिवाळी जी होती ना ती आम्ही भरूचमध्येच साजरी केली होती, पण काहीच असं वाटलं नाही की म्हणजे दिवाळी आहे असं. तर म्हटलं की आता गावाला जावं. आणि सातारमध्ये कसं होतं, दिवाळी असते ना त्या दिवशी सगळेजण फिरायला जातात आणि सगळं सकाळी आवरायचं मस्त आणि मग 9-10 वाजता आवरून मस्त जायचं फिरायला. आणि सातारमध्ये भरपूर काही फिरण्याजोगं आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. तर इथं मी कपडे वगैरे सुकायला टाकली आणि सातारमध्ये म्हणजे इकडं ना पाऊस आधीमध्ये सारखा पडतो आहे. दिवाळीच्या दिवशीच मला वाटते आदल्या दिवशी रात्री पाऊस झाला होता, म्हणजे जास्त नाही झाला पण थोडाफार काहीतरी पडला. तर आम्हाला जायचं होतं म्हणजे फिरायला. तर 10 वाजेपर्यंत आम्ही जायचं म्हणजे असं प्लॅनिंग सगळ्यांनी केलं होतं. तर यांच्या म्हणजे आत्याचा मुलगा आहे तो, त्याची फॅमिली, असे सगळेजण म्हणजे जाणार होतो. तर सगळे म्हणजे कोण, त्यांची फॅमिली म्हणजे दोघं नवरा बायको आणि त्यांची मुलगी छोटी आणि आम्ही 4 जण असं जाणार होतो. आणि बाकी आत्यांना मामांना बोललं आम्ही चला की, तर ते आत्या नाही बोलल्या. आणि मग सगळं आवरून वगैरे 10 वाजेपर्यंत 10:30 वाजले आम्हाला, कारण जरा काम होतं खाली सातारमध्ये तर गेलो होतो. तर 10 वाजेपर्यंत 10:30पर्यंत आम्ही सातारमधून म्हणजे बाहेर पडलो. आणि वरती मस्त असं एवढं छान वाटलं ना, मन प्रसन्न होण्याजोगं वातावरण होतं. आणि थोडंसं लवकर आलो असतो ना, म्हणजे 9, 8:30, 9च्या आतच, तर एकदम भारी वाटलं असतं. कारण ऊन पण एवढं जास्त भेटलं आणि एकदम थंडगार असं, थंड होतंच म्हणा, ऊन एवढं जाणवत नव्हतं तरी पण सकाळ सकाळी कसं छान वाटतं ना. तर थांबते ठेवायचं ह्याच्यामध्ये. थोडंसं वरती गेलो म्हणजे कासच्या अलीकडंच, तर तिथं गेलो आणि एक टपरी होती तर तिथं थांबलो थोडं आणि पाणी वगैरे पिलं आणि मुलांना थोडंसं खायला वगैरे दिलं आणि मग तिथून पुढं जायला निघालो. पण ते थोडंसं जास्त नाही मोठा घाट, थोडीशी आळणवळणं आहेत. पण ना माझ्या छोट्या मुलानं उलटीच केली बाईकवरती असून पण उलटी केली. बसनं तर बरीच होती पण बाईकवर सुद्धा केली त्यानं. म्हणजे त्याला झोपला होता आणि काय माहिती काय हवा वगैरे मध्ये अशी लागली नसेल ना, त्यामुळं त्यानं मळमळलं त्याला आणि उलटीच केली. मग थोडंसं थांबलो, पुढं जाऊन टपरीवरती वगैरे स्वच्छ ह्याचा हात वगैरे धुतले आणि मग तिथून पुढं जायला निघालो. तर वरती गेलं ना की असा व्ह्यू आहे, मस्त असा व्ह्यू आहे. आणि पावसामध्ये तर एवढं सुंदर असतं की विचारायला नको. अशी बरीच जणं इकडं खासला फिरायला येतात आणि दिवाळी दिवशी तर भरपूर जणं येतात. तर ही समोर जे चाललेत ना, तर ती यांच्या आत्याचा मुलगा आणि त्यांची सून आहे. तर ते होते आमच्यासोबत आणि इथं जेवायला वगैरे थांबायचं होतं आम्हाला. काय मागवतोस? या समोर आहे चिकन तंदुरी. हा, तंदुरीवर सुटला आला की. किती जणांचं होतं एका पनीर मसाल्यामध्ये? हा, लागला तर नंतर सांगताय. आणि बटर रोटी सांगा. रोटी नाही, भाकरी चपाती. काय
भाकरी. भाकरी कशाची आहे? ज्वारीचे नाचण्याचे बाजरी चावी. हॅलो. धर चावी बाळा. धर चावी घेऊन जा. जाऊन फिरून घे. मसाले पापड सांग. 2 काय पाहिजे? दिवेश दिव्या ऐ येत कर हाताने पितो धरा. पाजायला लागतं ना तिला. हो 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 बसा. काय करा सगळ्यांना. ब्राईटनेस कमी केली. अरे फोटो नाही काढत मी. हाय दिव्या इकडे बघ, इकडे बघ. आली गाडी, इकडे बघ, इकडे बघ. दिव्या जेवायला जायच्या आधीच आम्ही फोटो वगैरे काढून घेतले होते. त्याच्यानंतर मग आलो घरी जायला निघालो. आणि बारक्यानं तर काहीच खाल्लं नाही. त्याला देत होतो पण काहीच नाही त्यानं खाल्लं. सकाळी नाश्ता केला होता त्याच्यावरच होता. आणि थम्सअप मात्र त्यानं भरपूर पिला, कारण त्याला म्हणजे ड्रिंक तर लईच आवडतं. आणि मग घरी जायला निघालो आम्ही. तर जाताना मला वाटते जवळजवळ 1:30 वाजला असेल आम्हाला निघायला तिथून. तर 2:30 पावणे 3च्या दरम्यान आम्ही घरी पोहोचलो. आणि सातारमध्ये म्हणजे जे कास पठार आहे ना वरती, तर तिथं भरपूर सारी प्रकारची अशी फुलं पावसामध्ये थंडीमध्ये असतात. तर आता तर पाऊस संपायलाच आला, म्हणजे इकडं पडतो आहे आधीमध्ये, पण आता सध्याला तर नाही. तर थंडी आता चालू व्हायला लागली ना, फुलं भरपूर येतात. आणि इथं संध्याकाळी ना म्हणजे रात्री 6-7च्या पुढं लोक भरपूर अशी इथं वरती येऊन बसतात. आहे वरती इथं जे कटडे आहेत ना रोडच्या बाजूनी, तर का ना तर इथं वरतून असा एवढा छान व्ह्यू दिसतो ना सातारचा. तर खूप मस्त असं वाटतं, कारण सगळे लाईट वगैरे आणि एकदम मस्त वाटतं, कारण सगळं आजूबाजूनी डोंगर आणि मध्ये सातारा. इकडं म्हणजे आलं ना सातारला गाव, तर असं जाऊ वाटत नाही माघारी, कारण म्हणजे एकदम शांत वातावरण आणि थंडी लिमिटमध्येच, पाऊस पण लिमिटमध्येच आणि गरमी पण लिमिटमध्येच. त्यामुळं सगळं वातावरण ऋतू एकदम समान. नाहीतर जिथं आम्ही आहे ना आता भरूचला, तर इतकी गरमीमध्ये, तर भयंकर गरमीनं तर असं झालं, आम्हाला परेशान झालं होतं. तर आम्हाला कधी इकडे येईन असं झालं होतं. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा. बाय, धन्यवाद.